ऋषी, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे सगळं काय नीतू? अरे काय झालं, म्हणजे एवढं गोंधळायला काय झालं? ओ, माझं असं अचानक ऑफिसमध्ये येणं आवडलं नाही का तुला? हा, नीतू तुला चांगलंच माहिती की माझ्या मनात काय आहे. रादर माझ्या मनात कोण आहे. एक्झॅक्टली. मला ऍक्च्युली हेच विचारायचं होतं तुला. एवढ्या लवकर प्रेमभंगातून बाहेर पडलास रे? मला तर अजूनही जमत नाहीये. नीतू, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. या ऋषीला कॉंग्रॅच्युलेट करत होते. नाही काय आहे, त्यांनी जरी त्याच्या मित्रांचा विचार नाही केला तरी मी करते बाबा विचार. म्हटलं कॉंग्रॅच्युलेट करावं. ओ बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. थँक्यू. ये ना केबिन मध्ये, मलाही खूप बोलायचंय तुझ्या बरोबर. ऋषी तू सुद्धा ये. लेट्स गो. हे तू बघ, जी गोष्ट मला आणि पल्लवीला खटकली तीच गोष्ट कामनीने माझ्याशी शेअर केली. आम्हाला माहिती तू लग्नाला होकार दिलायस, पण मनाविरुद्ध दिलायस. तू साईराज तुझा लाईफ पार्टनर कसा असू शकतो? बघ, तू जर सुखात राहशील तर फक्त आभास बरोबर. तुझं पहिलं प्रेम. तू आभासला कशी विसरू शकतेस ग? ऋषी, जर तुला इतकं सगळं माहितीये तर मग तू नीतू आणि आभासची भेट का नाही घडवून देतेस? प्लीज तू काहीतरी बोल त्याच्याशी. अदरवाईज मला त्याचा नंबर दे, मी बोलते. कामिनी, आता आभासला फोन करून काहीच फायदा होणार नाही. म्हणजे ऍक्च्युली त्याला नीतूला भेटायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण पुढचे काही दिवस तो लोकांसमोर नाही येऊ शकत. त्याची काहीतरी कारणं आहेत. काय? कामिनी, जर का तो त्या लोकांसमोर आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार. ऋषी, ऑलरेडी प्रॉब्लेम झालाय. कांट यू सी? नीतू किती डिस्टर्ब झाली आहे या सगळ्यामुळे. आणि हे जर का असं झालं. इट्स ओके, रिअली. मी खरंच ठीक आहे अगं. आणि तसे तुला माझ्याबद्दल एवढी काळजी आहे हे बघून खरंच खूप छान वाटलं. बट डोंट वरी, आय एम रिअली ओके. बरं, निघायला हवं मी. आई बाबा घरी वाट बघत असतील ना? बाय. नीतू, आम्ही पण निघतोय, आपण एकत्रच जाऊया. पुण्यात येशील ना तेव्हा घरी नक्की यायचं ना? प्रॉमिस? तू माझं ऐकून तरी घे, मला काय बोलायचं. नीतू थांब, तुला आपल्या मैत्रीची शपथ. हा ना. बॉयफ्रेंड आहे माझा. Happy birthday to you. Happy birthday dear Neetu. Happy birthday to you. Many, many, many happy returns of the day, Neetu. सरगम म्युझिक कंपनीतर्फे आयोजित सुपर सिंगर स्पर्धेमध्ये तेलुगुकरांचा पहिला नंबर आलाय. जज थेअरीप्रमाणे यू आर द वन फॉर मी. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग तुझ्या होकारासाठी ते पुरेसे नाही आहे.
पल्लू बोल पल्लू आता काही काय पल्लू वेळ बघ जरा अग तसं नाही पण आई बाबा मी ओके ओके मी ट्राय करते ओके प्रॉमिस करत नाहीये मी ट्राय करते हां बाय आई आई राम राम महाराष्ट्र. आभास की भास एक तास जगण्याचा खरा टाइमपास या प्रोग्राम मध्ये मी आभास तुमचा आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. सो फ्रेंड्स हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. कसा होता तुमचा व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे तुम्ही कसा साजरा केला व्हॅलेंटाईन्स डे? काय तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे साजरा नाही केला? अरे पण का? वाय? हा हो बिकॉज तुम्हाला गर्लफ्रेंड नाहीये काय? तुमच्या बॉयफ्रेंडने तुम्हाला डिच केलं. सो व्हॉट? आय मीन व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची काय गरज आहे? हो आय एम सिरियस. मी मस्करी करत नाहीये. खरंच व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची गरज नाहीच आहे. व्हॅलेंटाईन्स डे काय? व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे जवळच्या व्यक्तीबरोबर टाइम स्पेंड करणं. व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे जवळच्या व्यक्तीला खुश ठेवणे. ती जवळची व्यक्ती कोणी असू शकते म्हणजे आई बाबा भाऊ बहीण मित्र मैत्रीण आजी आजोबा कोवर्कर को प्लेयर फ्रेंड कोच मेंटॉर कोणीही. जी व्यक्ती तुमची जवळची व्यक्ती तीच व्यक्ती तुमची व्हॅलेंटाईन. खरंच नाही तुम्ही या पॉइंट ऑफ व्ह्यूला ऐका आणि विचार करा. तुम्हाला खूप फायदा होईल. काय ना की मला असं वाटतं म्हणजे तुमच्या आभासला असं वाटतं की जी माणसं तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला समजून घेतात सतत तुमच्या सोबत असतात ती माणसं जर तुमच्या सोबत आहेत तर बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची काय गरज आहे? नो नीड ऍट ऑल. एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा तुमच्या जवळच्या माणसांना कधीही हर्ट करू नका. त्यांना त्यांचं तुमच्यावर प्रेम असल्यामुळे स्वतःवर राग येईल असं कधीही काही करू नका. असं कधीही वागू नका. बिकॉज इन दी एंड इट्स अबाउट ट्रस्ट विश्वास. आणि एकदा का विश्वास मोडला गेला तर तो परत मिळवता येत नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट ऑलमोस्ट इम्पॉसिबल. पण तुम्ही का काळजी करताय? वाय आर यू वरिंग? मी आहे ना तुमच्यासाठी अवेलेबल 24/7. सो तुमच्याकडे माझा नंबर आहेच. कॉल मी आणि सांगा तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काय त्याचे सोल्युशन्स मी तुम्हाला देईन. सो कॉल मी अप. टिल देन ऐका हे मस्त रोमॅन्टिक गाणं स्पेशली फॉर यू ऑन दिस व्हॅलेंटाईन्स डे. वेलकम टू द सेगमेंट ज्याचं नाव आहे प्रॉब्लेम्स तुमचे सोल्युशन्स आभासची. चला बघूया आजचा पहिला कॉलर कोण. लेट्स गो. हॅलो हॅलो आभास मी कामिनी कामेरकर बोलतेय नीतूची फ्रेंड. ऋषी मला सांग नाही तर मी असं समजेन की तू माझ्याशी खोटं बोलतोयस. नाही कामिनी मी खोटं बोलत. मग काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना. कोणावर प्रेम आहे तुझं? मला आत्ता तुझ्या तोंडून ऐकायचंय. नाही तर ऍक्सेप्ट कर की मला अवॉइड करण्यासाठी तू खोटं बोलतोयस. नाही कामिनी असं मग सांग ऋषी की तुझं कोणावर प्रेम आहे? कोण आहे ती व्यक्ती?